तुम्ही कालपासून या ठिकाणी जे काही केलं, मी तुम्ही केलं असं म्हटलं कारण मी केलेलं नाही. मी बांधावर उभा राहून बघितलेलं आहे, तुम्ही केलेलं आहे. त्याचा समारोप करायची जबाबदारी माझ्यावरती. बरोबर आहे का? या 2 दिवसात आपण काय शिकलो ते संक्षेपामध्ये सारांश रूपात तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न मी करणार आहे. आणि माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रश्न विचारत आपण ते शिकणार आहोत. आता या ठिकाणी 5 जणांनी म्हणजे अजित, सूरज, प्रकाश, त्यानंतर तानाजी आणि आदिल, या 5 जणांनी तुम्ही काय काय विचार केला आणि कसा कसा विचार केला ते सांगितलं. त्यानंतर प्रकाशने काही सूचना मांडल्या, पाटीलने काही मांडल्या. मला असं दिसतं की आपल्या एक लक्षात आलेलं आहे सर्वांच्या, असं मला माझं वाटणं बरोबर आहे का चूक आहे ते तुम्ही सांगा. की ह्या लष्कराच्या भाकऱ्या वाढल्या, खूप दिवसात आपण जे महत्वाचं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आले की हे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं आहे, असं आलंय का नाही मनात? मला वाटतं तुम्हाला पण समजून घ्यायचं की लष्कराच्या भाकऱ्या या म्हणीचा अर्थ नाही करा. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, लष्कराला खायला लागतं का नाही? सैन्याला, लष्कर म्हणजे सैन्य, सैन्याला खायला लागतं का नाही? मग सैन्याला आपल्या घरचं नेऊन आपल्या चुलीवर शिजवून किंवा आपल्या तव्यावर शेकून आपले हात भाजून खायला कोणाला घालायचं आहे? लष्कराच्या भाकऱ्या भाजणं याचा अर्थ ज्याचं आपल्याला काही मिळणार नाही ते काम करणं, असं आहे का नाही? असं आहे का नाही आहे? नाही आहे. मग हे काय? एक काम आपण हातात घेतलं, समाज बदलायचं. उद्दिष्ट समाज बदलाकरता संघटना निर्माण करणे, समाज बदलाकरता संघटना मजबूत करण्याचं, संघटना मजबूत करण्याकरता लोकांना नेतृत्व देण्याचं, लोकांना नेतृत्व देण्याकरता त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवता त्यांच्याकडे नेतृत्व यावं म्हणून त्यांना शिकवायचं. त्यांना शिकवता त्यांचे जे प्रश्न आहेत, लोकांचे प्रश्न आहेत, मग आधार कार्डचा प्रश्न असेल तर आधार कार्डचा प्रश्न सोडवायचा, वन अधिकारचा प्रश्न असेल तर वन अधिकारचा प्रश्न सोडवायचा, पाणी टंचाईचा असेल तर पाणी टंचाईचा प्रश्न सोडवायचा. हे काम येरा कपाळ्याचं आहे का? आता येरा कपाळा म्हणजे कोण असं विचारू नका. हे काम येऱ्या कपाळ्याचं आहे का? कुणाचंही आहे का? तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये कोणीही हे काम करू शकतो का? पटकन करू नाही. मग हे काम कोण करू शकतो? पहिलं म्हणजे त्यांना काय पाहिजे? त्यांना हे काम करण्याचं काय पाहिजे? त्यांना हे काम करण्याची काय पाहिजे? त्यांना ही काम करण्याची काय पाहिजे? इच्छा पाहिजे. ज्यांची इच्छा नाही
त्यांना त्यांच्यासाठी काय करायचं याचा मी गेले काही दिवस विचार करतो की ज्यांची इच्छा नाही त्यांच्यासाठी काय करायचं. आणि आपलं हॉस्पिटल सुरू होत आहे. त्या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड आपण असा ठेवायचा की ज्याची इच्छा नाही त्याला आणायचं, त्या बेडवर झोपवायचं आणि एक इंजेक्शन द्यायचं की ज्यामुळे त्याची इच्छा तयार होईल. असं करता येईल, असं करता येईल का? मग मी जर असा विचार करत असेल तर मी हा विचार पुढे न्यावा का? हा विचार पुढे नेऊ का मी? अरे हो का नाही? म्हणजे आपल्याकडे तुम्ही इथे जे हजर आहेत ते शिवाय जे हजर नाहीत ते सुद्धा असं गृहीत धरले मी की त्या सर्वांची इच्छा आहे, प्रत्येकाची. माझं म्हणणं बरोबर आहे का? तू काय जे इथे नाहीत, आपण असं उदाहरण करू की जवाहरचा सुनील नाही, त्यानंतर रामदास नाही, परशुराम नाही, है ना? हे नाही, बरोबर आहे. त्यांची इच्छा नाही आहे का? म्हणजे आपण गृहीत काय धरायचं? त्यांची इच्छा आहे का नाही? जे आले नाही त्यांची इच्छा आहे का नाही गृहीत काय धरायचं? जोपर्यंत असं सिद्ध होत नाही की त्यांची इच्छा नाही तोपर्यंत गृहीत धरायचं त्यांची इच्छा आहे. असं आपल्याला करता येईल का नाही करता येणार? असं करता येईल का नाही करता? पटकन पटकन बोललात तर काय होईल की मग मी लवकर समजू, नाही तर मग माझं लांबच जाईल. खूप महत्वाचं आपण शिकलो की जे माझ्याकडे आज ज्ञान आहे, तुमच्याकडे जे ज्ञान आहे, जे अजित बोलला, सूरज बोलला, तानाजी बोलला, दिली बोलला, प्रकाश बोलला, असं कुणीही बोलू शकेल का? हे बोलायला तपश्चर्या लागते. जी तपश्चर्या तुम्ही केली, जी मेहनत तुम्ही केली, जो वेळ तुम्ही दिला आणि त्या वेळाचं समाधान तुम्हाला जे मिळालं, मला असं वाटतं या 2 दिवसामध्ये तुम्हाला महत्वाचं, सर्वजण आपण महत्वाचं काही शिकलो असू तर कन्फ्युजन दूर कसं करायचं, गुंता कसा सोडवायचा. आपण नाही तर काय ठरवायचं की पाणी टंचाईवर काम करायचं. पाणी टंचाईवर काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? यासाठी 1 तास सुरेशला आपल्याबरोबर संवाद करावा लागतो. त्याच्यासाठी त्याला 2 दिवसाचा गृहपाठ करावा लागतो. त्याकरता त्याला माहिती घ्यावी लागते. हे आपल्याला कळलं. वन अधिकारचा प्रश्न असेल तर वन अधिकारचा प्रश्न इथे तुमच्यासमोर घेण्याकरता आपल्याला बाळाला मदत करावी लागते, मेहनत करावी लागते, गृहपाठ करावा लागतो, तुमच्याशी 10 लोकांशी बोलावं लागतं आणि मग मांडावं लागतं. हे कळलं. प्रशिक्षणाचं असेल तर तेच गोष्ट प्रशिक्षणामध्ये, तीच गोष्ट आधार कार्डमध्ये, तीच गोष्ट निवडीमध्ये. मला असं वाटतं की यातला एक धडा आपण घेऊन जावा की सतत विचार केल्याशिवाय आपल्या समोर दुसरं गत्यंतर नाही. माझं म्हणणं कळलं का? याचा अर्थ उद्या सकाळी उठल्यानंतर विचार करू असं नाही म्हणत. तो विचार ज्या वेळेला आपलं जे आपल्याला करायचं आहे ते पाट्या टाकत करायचं का उत्तम करायचं? जे आपल्या हातून होईल ते उत्तम असलं पाहिजे, सर्वोत्तम असलं पाहिजे. मग त्याच्याकरता जान टाकली पाहिजे. छोटासा मुद्दा असेल तरी जान टाकली पाहिजे. आणि एकदा ती जान टाकून बघा. ज्यांनी ती जान टाकून बघितली त्यांना त्याची फळं मिळाली. त्यांना जी फळं मिळाल्यानंतर त्यांना जो आनंद मिळतो तो आनंद कशाही पेक्षा जास्त. मी ज्या वेळेला सामाजिक कामामध्ये आलो त्यावेळेला तुम्ही माझे जुने फोटो जर बघितले असतील तर तुम्ही बघण्याचे चान्सेस तसे काही नाही आहे. चित्रमय इतिहासामध्ये बघितलं आहे माझा जुना फोटो बघितलं. मग त्यावेळेला आम्ही सामाजिक कार्य, याचा अर्थ काय? हा बरोबर, दाढी गालाला काय
खादीचा कुर्ता, खादीचा कुर्ता, खाली जीनची पॅन्ट किंवा दुसरी पॅन्ट बेल बॉटमची, एवढा बॉटम बेल बॉटम, तंग विचार नंतर तंग विचार बेल बॉटम, आणि सर्वात महत्वाचं होतं म्हणजे खांद्यात झोळी. शबनम. हां शबनम. शबनम, बरोबर शबनम. बरेच दिवसांनी मी ऐकलं, थँक्यू. शबनम. आणि माझ्याकडे कमीत कमी त्यावेळेला 5-50 तरी शबनम असते, कारण मी जिथे जायचो तिथे जी शबनम चांगली दिसेल, जोडी दिसेल. मला आठवतं मी नागालँडला गेलो होतो, आणि नागालँडच्या लाल पांढऱ्या, नागालँडचा रंग लाल आणि पांढरा, त्याच्या शबनमचा रंग माझ्या डोळ्यासमोर अजून आहे. म्हणजे चप्पल घातले, जीनची किंवा बेलबॉटम पॅन्ट चढवली, खादीचा बिन इस्त्रीचा झबा घातला, बिन इस्त्रीचा सुरगळलेला, खांद्यावर झोळी टाकली आणि गालावर दाढी असली की तो सामाजिक कार्यकर्ता व्हायचा. बाकी काही असायची गरज नाही. एवढं असलं की तो सामाजिक कार्यकर्ता झाला. हा कोण? हा सामाजिक कार्यकर्ता. मग मी सगळे, आम्ही जेव्हा मिटिंगला जमणारे सगळे सामाजिक कार्यकर्ते दाढी वाढवलेले असायचो. त्यातले बरेचसे आंघोळ न केलेले दिसतात असं वाटायचं. नेता कसा असायचा मग त्या? नेता कसा असायचा त्या? हे असे आमचे नेते असायचे ना, कारण त्यांच्यासारखं आम्ही बनणार ना. आणि मग आम्ही तोंड उघडलं की जसं वरळीचं गटार फुटावं तसं आमचं वाट फुटायचं. तुम्ही वरळीचं गटार गेलं जाताना बघितलं का कसा वास असतो? तुंबलेल्या संडासचा वास जसा असतो तसं आम्ही तोंड उघडलं की असा वास यायचा की आमच्यासमोर कोणी थांबायचंच नाही. कोण नाही, आता हा तोंड उघडणार बाबा पळा बाबा, असा काळ होता. त्याच्या आधीचा काळ कसा होता? स्वातंत्र्याचा. तर त्याच्या आधीचा स्वातंत्र्याचा काळ असा होता की भारत माता की जय म्हटलं की तो देशभक्त झाला, वंदे मातरम म्हटलं की तो देशभक्त झाला. त्याला बाकी काहीही ऐकण्याची गरज नाही. फक्त वंदे मातरम म्हणता आलं पाहिजे, फक्त भारत माता की जय म्हणता आलं पाहिजे. तो स्वातंत्र्याच्या आधीचा काळ होता. माझा शबनम, दाढी, खादीचा कुर्ता हा स्वातंत्र्यानंतर 30-35 वर्षाचा काळ होता. आणि आता स्वातंत्र्यानंतर 80व्या वर्षाचा काळ आहे. आपल्याला असं चालेल का? फक्त जिंदाबाद केलं चालेल? चालेल नाही चालेल. म्हणून हे 2 दिवसाचे महत्त्वाचे की आपल्या प्रत्येकाला, तुमच्यापैकी प्रत्येकाचं नेतृत्व वाढलं पाहिजे. भास्कर चांगला नेता झाला पाहिजे, संतोष चांगला नेता झाला पाहिजे, अजित चांगला नेता झाला पाहिजे, प्रकाश चांगला नेता झाला पाहिजे, मंगेश चांगला नेता झाला पाहिजे, आशा, मारुती, हे सगळे तुम्ही सगळे चांगले, रोहिणी, निलेश, मी सगळ्यांच्या नावाने घेते, सगळे तुम्ही चांगले नेते झाले पाहिजे असं जर मला वाटलं तर ते बरोबर आहे का चूक? मग असं जर मला वाटायचं असेल तर माझ्याकडे इंजेक्शन आहे का? मग जे आपण कालपासून केलं ते करत करत तुमच्या मेंदूतून अशी विचाराची अशी स्पष्टता येत चाललेली आहे. आलेली आहे का नाही? मार्ग धुक्याचा, विशेषतः जे बाकीच्यांना कधी धुक्याचा अनुभव नसेल पण जवाहरला राहतात त्यांना 100%. कारण जवाहरचं धुकं मला स्वतःला खूप आवडतं, विशेषतः घाटामधून. नाही ना, थंडीच्या दिवसामध्ये घाटात समोरचं जरा तरी दिसतं का? आपल्या सर्वांची वाट धुक्याची असते, पुढचं दिसत नाही. पिवळा दिवा लावला, ती धुक्याची वाट आहे, अंधारलेली वाट आहे. या 2 दिवसामध्ये आपल्या वाटेतलं धुकं दूर झालं, मळब दूर झालं, काजळी दूर झाली, अंधारी दूर झाली. झाली का नाही झाली? या 2 दिवसामध्ये झाली का नाही झाली? म्हणजे तुम्ही इथे येताना काल सकाळी जे होता ते आणि आता जाताना जे असाल ते तुमच्या ज्ञानामध्ये
भर पडली का? तुमच्या कौशल्यामध्ये भर पडली का? तुमच्या प्रभावी वचनामध्ये भर पडली का? म्हणजे तुम्ही येताना जितके प्रभावी असाल त्यापेक्षा जाताना जास्त प्रभावशाली असाल. हे बरोबर आहे का चूक आहे? मला असं वाटतं या 2 दिवसात कधी की आपल्याला 5ही जणांना आता असं कळलं की आपण केलं, कालपासून केलं, नेमकं उद्दिष्ट ठरवलं, माहिती मिळवणं हे आपली पहिली पायरी झाली. आज लक्षात आलं की अरे पहिली पायरी तर दुसरी आहे. पहिली पायरी तर आपल्याला पहिल्यांदा उपाध्यक्ष, गटाचे सचिव, गणाचे सचिव यांना सक्रिय करणं हीच पहिली पायरी आहे. ती केली तर पुढच्या पायऱ्या होतील. हे आज कळलं. कधी कळलं? जेव्हा आपण करायला बसून गेलो. जे आज आणि काल आणि आज तुम्ही जे केलं ते तुमचं पक्क होईल. कधी होईल? कधी होईल? तुम्ही काल आणि आज जे काही शिकलात ते पक्क कधी होईल? जेव्हा तुम्ही कृती करायला सुरुवात कराल तेव्हा. मग त्यातल्या उणीवा कळतील. आज तुमच्या सगळ्यांच्या मला आनंद काय झाला, तुम्हाला सर्वांना हे कळलं की हे सोपं नाही आहे. त्याचा मला आनंद झाला. संघटनेचं कार्य सोपं नाही हे तुम्हाला कळलं का नाही कळलं? याचा मला आनंद की आपल्याला खूप काही करायचं. म्हणून काल संघटना शिखरावर न्यायची आहे तर आपण पायथ्याला राहायचं का? आपल्याला सुद्धा शिखरावर लावायचं. म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाचं नेतृत्व आज जिथे आहे त्यापेक्षा एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. तुमच्या स्वतःचं नेतृत्व तर तुम्ही संघटनेला नेतृत्व करा. या 2 दिवसामध्ये आपण त्याची निश्चितपणे अशी आखणी केली. मला असं वाटतं की आणखी एक गोष्ट महत्त्वाची की या 2 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा हे लक्षात आलं शेवटी की इथे करून सुद्धा मला लोकांच्या बरोबर बसल्याशिवाय खरं करता येणार नाही याची जाणीव झाली. याची 5ही जणांनी इथे ज्यांनी मांडलं याचा अर्थ सर्व तालुक्यांना याची जाणीव झाली की जे प्रत्यक्ष करणारे आहेत त्यांना समजावणं आणि आपले हात वाढवणं. आपल्या प्रत्येकाला यश मिळायला पाहिजे. हे सगळं करायचं कशासाठी? यशस्वी व्हायला करायचं का पराभूत व्हायला करायचं? मग आपल्यापैकी प्रत्येकाला जर यश मिळायला पाहिजे तर जे आपल्यावर अवलंबून आहेत त्यांना आपण ताकद दिली पाहिजे. पदाधिकारी म्हणजे काय तर गावाला ताकद दिली पाहिजे. आपलं काम काय? मदत केली पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याला यश मिळावं म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. हे मला असं वाटतं या 2 दिवसामध्ये तुमच्या लक्षात आलं. आले का? अरे आले का नाही? म्हणजे मग ते मार्गदर्शन करायला आपल्याकडे तशी माहिती पाहिजे. ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तशी मदत करायला असं पाणी पाजणारे कोणी असले की बरोबर. तर ते मार्गदर्शन करायची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये असली पाहिजे आणि मग आपली क्षमता वाढवली पाहिजे. मी क्षमता वाढवली पाहिजे हे उदाहरण देताना नेहमीचं माझ्या आवडीचं उदाहरण आहे की मी 10 किलो वजन उचलण्याची माझी क्षमता आहे. मी 10 किलो वजन उचलू शकतो. तर मी 10 किलोच वजन उचललं तर 1 महिन्यानंतर मी किती किलोचं वजन उचलणार आहे? 10 किलो. पण माझी क्षमता 10 किलोची आहे. मग मी 10 किलो 100 ग्रॅम उद्या उचललं तर मी उचलू शकेन का नाही? म्हणजे माझे काय होणार आहे? क्षमता. परवा मी 10 किलो 200 ग्रॅम उचललं तर काय होणार आहे? 1 महिन्यानंतर मी 10 किलो 500 ग्रॅम उचललं तर काय होणार आहे? उचलू शकणार आहे का नाही? म्हणजे माझी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त क्षमतेचं मी जर उचललं तरच माझी क्षमता वाढेल.
माझी क्षमता 10 किलोची आहे, पण मी 9 किलोचे उचललं, तर माझी 1 महिन्यानंतर क्षमता किती होईल? हे गणित बरोबर आहे का चूक आहे? हे गणित बरोबर आहे का चूक आहे? म्हणून मला हे येणार नाही असं कुणीच नका समजू. सुमन, मनीषा, मला हे येणार नाही, कल्याणी, असं समजू नका. मला प्रत्येक गोष्ट येईल, का नाही येणार? मी शिकेन. आहे ना सिद्धू? ही गोष्ट मला येणार नाही असं नाही, ही गोष्ट मी शिकेन. ती शिकण्याकरता मला ज्याच्याकडून शिकावं लागेल त्याच्याकडून मी शिकेन. याच्याकडूनच शिका असं बंधन नाही का? मी तुम्हाला सांगितलं की 24 तास विनामूल्य आपल्या सेवेसाठी हा सेवक हजर आहे. विनामूल्य, बिगर फीचा 24 तास उपलब्ध असणारा एकमेव विनामूल्य माणूस, त्याचं नाव आहे विवेक. आहे का नाही सांगा? आहे का नाही सांगा? मदत घ्यायची आहे का नाही घ्यायची हा कोणाचा प्रश्न आहे? तुमच्यापैकी सर्वांचे नंबर माझ्याकडे सेव्ह आहेत का नाही आहेत? नसतील समजा तरी मी अननोन नंबर सुद्धा उचलतो. ट्रीटमेंटमध्ये असेल, बरं नसेल का, खूप बरं नसेल तरी उचलत नाही असं नाही, उचलतो. 2 दिवसामधलं आम्हाला महत्वाचं काय, तर ज्याच्याकडून जे मिळेल ते त्याच्याकडून घ्या. आस लागू द्या, आस, प्यास, तहान लागू द्या, ज्ञानाची तहान लागू द्या. मला माहिती मिळवायची, अजून मिळवायची, अजून मिळवायची. अशी तुम्ही मिळवलीत आणि तुमची ताकद वाढली, तुमची क्षमता वाढली, तर तुमचं नेतृत्व वाढेल. आणि तुमचं नेतृत्व वाढलं तरच तालुका संघटित होईल, तरच तुम्ही उपाध्यक्षांना किंवा गटाचे गणाचे प्रमुख आहेत, ग्रामपंचायतीचे प्रमुख आहेत, गावाचे प्रमुख आहेत, त्यांना तुम्ही ताकद देऊ शकाल, त्यांची क्षमता तुम्ही वाढवू शकाल. म्हणजे दुसऱ्याकडून घ्यायचं आणि दुसऱ्यांना द्यायचं. इधर का माल ऐका नाही, असंच आपण करतो का नाही सांगा? तुम्ही माझ्याकडून घेतलं का नाही? इथे 2 दिवसात घेतलं का नाही? हे दुसऱ्याला देणार का नाही? म्हणजे इधर का माल उधर करणार का नाही? करणार का नाही? तेच तर केलं पाहिजे ना. ज्ञानाचं वाटप करायचं, कौशल्याचं वाटप करायचं, भीती वाटू द्यायची नाही. माझं काय होईल? आपलं काही नाही होणार, आपण पुढेच जाणार. जो जो काम करतो तो पुढेच जाणार आणि जो जो करत नाही तो मागे राहणार. हा निसर्गाचा नियम आहे. आपण कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही. मला असं वाटतं या 2 दिवसामध्ये मला जी वेळ दिली होती त्या वेळेत अजून 5 मिनिटं माझ्याकडे आहे, पण मी अत्यंत समाधानी आहे की ज्या पद्धतीने आपण 2 दिवस या ठिकाणी केले. आणि मला खास करून या 2 विषयाचा गृहपाठ जास्त ज्यांनी केला त्या सीता, विजय, सुरेश, बाळाराम यांना खास धन्यवाद द्यायचे. तुम्ही मेहनत केली, त्यांना ज्यांनी मदत केली, तर दशरथ असेल, राजेश असेल, कैलास असेल, प्रकाश असेल, हा प्रकाश असेल, त्या सर्वांनी प्रत्यक्ष मिटिंगच्या आधी गृहपाठ केला ते आपल्याला जाणवलं. आणि गृहपाठ करून सुद्धा अपुरं राहू शकतं हे आपल्याला समजलं. मला असं वाटतं की ते सर्वात महत्त्वाचं आहे की कितीही शिकलो आपण तरी ते ज्ञान अपुरं आहे. मी तुम्हाला परत माझं उदाहरण का देईल की 43 वर्ष कमीत कमी संघटनांनी शिकलो आणि तरीही संघटनेचा नवा पैलू आज मला समजला. आणि अजून मी माझ्या शेवटचा श्वास असेपर्यंत संघटना शिकतच राहणार, शिकत आणि शिकवत राहणार, पण शिकत राहणार. मला नवीन 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 गोष्टी दरवेळेला येतात. माझं म्हणणं सुरेश बरोबर आहे का? तू जो विचार काल केलेला नव्हता तो आज सुचतो आपल्याला, कारण आपण वेगळ्या पद्धतीने करतो. मी तुम्हाला एवढंच सांगेन, शेवटचं वाक्य, नव्या युगाची नवी संघटना बनवा.
आमच्या काळात संघटना अशी होती असं माझ्याकडून ऐकून आहे. तुमचा काळ बदलला. तुमच्या काळातले राजकारणाचे नेते बदललेले. माझ्या काळातले राजकारणाचे नेते वेगळे होते, तुमच्या काळातले राजकारणाचे नेते वेगळे आहेत. माझ्या काळातल्या निवडणुका वेगळ्या होत्या, तुमच्या काळातल्या निवडणुका वेगळ्या आहेत. माझ्या काळाचं प्रशासन वेगळं होतं, तुमच्या काळाचं प्रशासन वेगळं आहे. माझ्या काळातले प्रश्न वेगळे होते, तुमच्या काळातले प्रश्न वेगळे आहेत. आणि वेगळ्या प्रश्नाचं वेगळं उत्तर नव्याने शोधायला लागेल. ते शोधण्याकरता मला असं वाटतं तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात, याचा मला समाधान आहे. काय मार्ग आहे मला माहीत नाही, पण एक दिवस असा यावा की आपल्या संघटनेच्या सभासदांना प्रत्येकाला आधार कार्ड मिळालेलं असेल, किंवा प्रत्येकाला जातीचा दाखला मिळालेला असेल, प्रत्येकाचं मूल चांगलं शिकत असेल शाळेमध्ये, कुणीही कुपोषित नसेल, सगळ्यांना चांगलं शिक्षण असेल, सगळ्यांना चांगलं घर असेल, असा एक ना एक दिवस तरी आपल्याकडे यावा. कुठलीही वेठबिगारी नसेल, गुलामी नसेल, कोणी कोणाला दाबून ठेवणार नाही, कोणी कोणावर अन्याय करणार नाही, अत्याचार करणार नाही, असा दिवस यावा. मी समाजवादी समाजरचनेचं म्हणत नाही, गरिबांना किमान सुखाने जगता येईल अशी परिस्थिती निर्माण व्हावी असं तरी आपल्या सर्वांच्या हातून व्हावं. आणि ते होण्याकरता मला असं वाटतं की हे 2 दिवस खूप उपयुक्त झालेले आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांना, तुम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी झाला आणि मध्ये मध्ये मी काही बोललो असेल तर ते सहन करून घेतलं, त्याबद्दल मला मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यायचे. आणि असेच पुढे जा, स्वतः मोठे व्हा, संघटनेला मोठं करा, आपल्यातलं जे नको ते सोडून द्या, जे आहे चांगलं ते वाढवा आणि आपल्यापैकी प्रत्येकाने पुढे जा, एवढीच इच्छा व्यक्त करतो.